बघा, महत्त्वाची अशी योजना आहे. ज्यांच्याकडे खूप सारे पैसे आहेत किंवा ज्यांना पैसे इन्व्हेस्टमेंट करायचे आहे त्यांच्यासाठी खूप मोठी फायद्याची ही योजना आहे. तर 1 कोटीमधून 50 लाख रुपये सूट अशी पद्धतची ही केंद्राने आणलेली योजना आहे, जी खूपच भन्नाट आहे. बघा, प्रत्येकजण घेऊ शकतो या योजनेचा लाभ. त्याच्यासाठी अर्ज करावा लागणार आणि ते कशा पद्धतीनं आहे, काय आहे ही योजना, ते आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर बघा, प्रत्येकाला उद्योगधंदा करावा हा प्रश्न पडतो. महाराष्ट्र तसेच देश स्तरावरती अनेक बेरोजगार तरुण आपल्याला दिसतात. लोकांच्या खात्यामध्ये थोडेफार प्रमाणात पैसे आहे, पण लोकांना कोणते उद्योग करावा हेच लक्षात येत नाही. मात्र हीच गरज ओळखून आपल्या भारत सरकारने केंद्रामार्फत एक महत्त्वाची योजना आणली आहे. ही योजना इतकी भन्नाट आहे की ज्यातून तुम्ही पैसाच पैसा कमवू शकता. निव्वळ पैसा नाही तर तुम्हाला मोठे अनुदानसुद्धा मिळत आहे. तर याचा अर्थ असा, जर तुम्ही भारत सरकारच्या या प्रोजेक्टमध्ये 1 कोटी रुपये लावले तर 50 लाख रुपये तुम्हाला सरकार मोफत देणार आहे. म्हणजेच 50 लाख तुम्हाला माफ होणार आहे. 1 कोटीवर 50 लाख माफ होणार आहे. तर बघा, 1 कोटीच्या योजनामधून तुम्ही 50 लाखाची सबसिडी घेऊ शकता. तुम्ही फक्त 50 लाख रुपये यामध्ये अडकवणार आहे आणि 50 लाख रुपये तुमचे माफ होणार आहे. तर एवढी ही भन्नाट योजना महाराष्ट्रात नव्हे तर देशामध्ये धूम करत आहे. तर या योजनेचे वैशिष्ट्य काय आहे, या योजनेमध्ये सर्वजण काय लाभ, कशा पद्धतीनं लाभ घेऊ शकतात, मात्र यामध्ये काही अटी आहेत. त्या अटी काय आहेत ते आपण पाहणार आहोत आणि ही योजना कशी कार्य करते ते आपल्याला समजून घ्यायचे आहे. तर काय आहे ही NLM योजना? तर पशुपालनाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि रोजगाराच्या संधी खुल्या करण्यासाठी भारत सरकारने केंद्रीय मत्स्य व्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय मंत्रालयामार्फत NLM योजना सुरू केली होती. NLM अंतर्गत लाईव्ह स्टॉकशी संबंधित 3 वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये सबसिडी दिली जाते. व्यक्तीसह 6 प्रकारच्या लोकांना या योजनेचा लाभ दिला जातो. तर योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. RGM योजना 2014मध्ये सुरू झाली आहे. बघा, ही योजना 2014 पासून सुरू आहे. या पंचवार्षिक योजनेसाठी 2400 कोटी रुपये देण्यात आले आहे. तुम्हाला अगदी सोप्या भाषेत जर समजून सांगायचं झालं तर ही योजना कोणासाठी आहे हे आपण समजून घेऊया. ही योजना ज्या शेतकऱ्यांना किंवा ज्या तरुणांना किंवा ज्या व्यक्तीला शेळीपालन करायचं आहे, मेंढीपालन करायचं आहे, त्यानंतर कुक्कुटपालन करायचं आहे, वऱ्हापालन तसेच डुक्करपालन करायचं आहे, बकरीपालन करायचं आहे आणि तुम्ही पशुखाद्य बनवणार असाल, म्हणजेच मुरघास किंवा इतर दुसरा काही प्रोजेक्ट असेल, तर त्या प्रोजेक्टमध्ये काम करणाऱ्या तरुणांना अथवा त्या व्यक्तीला केंद्र सरकार 50 लाख रुपयाची सबसिडी देतो. 1 कोटी रुपयांचा हा प्रोजेक्ट आहे. या प्रोजेक्टमध्ये अनेक प्रकार आहेत. 10 लाख, 20 लाख, 40 लाख, 50 लाख अशा पद्धतीने ही सबसिडी लोकांना प्राप्त होते. तर राष्ट्रीय पशुधन अभियान म्हणजेच NLM, तर यामार्फत चारा आणि खाद्य विकासासाठी पुढाकारासह उद्योजकता विकसित करण्यावर आणि कुक्कुटपालन, मेंढी, शेळी आणि डुक्कर पालनामध्ये प्रजनन सुधारण्यावर लक्ष केंद्रित करत आहेत. तर मिशन बघा, खालील 3 उपमिशनद्वारे चालते. तर एक आहे पशुधन आणि कुक्कुटपालन विकास उपमिशन. ही उपमिशन यावर जोर देते. उद्योजकता विकास व्यक्ती, शेतकरी उत्पादक संस्था म्हणजेच FPO, स्वयंसहायता गट म्हणजे SHG आणि विभाग 4 कंपन्यांना लक्ष्य करणे. जाती तर सुधारणा, प्रजनन कार्यक्रमासाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी राज्य सरकारांना प्रोत्साहन देणे. चारा आणि खाद्य विकास अभियान व उपमिशनचे ध्येय आहे मजबूत बियाणे पुरवठा साखळीद्वारे प्रमाणित चारा बियाण्यांची उपलब्धता वाढवणे. उद्योजकांना चारा ब्लॉक, गवताचे बेलिंग आणि सायलेज उत्पादनासाठी युनिट्स उभारण्यासाठी आर्थिक प्रोत्साहनाद्वारे प्रोत्साहित करणे. तर संशोधन आणि विकास, पशुधन विमा विस्तार आणि नव उपक्रम यावर उपमिशन समर्थन देते. मेंढ्या, शेळी, डुक्कर आणि चारा यांच्याशी संबंधित संशोधन आणि विकास करणाऱ्या संस्था, विद्यापीठे आणि संस्था, पशुधन क्षेत्रासाठी विस्तार उपक्रम,
पशुधन विमा आणि नवकल्पना राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत योजनेचे नाव आहे ग्रामीण कुक्कुटपालन आणि उद्योजकता विकास। कालावधी बघा 2014-2015 मध्ये लॉन्च केले आहे। 2021-22 मध्ये सुधारित योजना ही चालू झाली आहे। लाभार्थी कोण राहणार आहेत तर व्यक्ती, SHG, FPO, शेतकरी सहकारी संयुक्त दायित्व गट आणि कलम 8 कंपन्या। उद्योग मित्र पोर्टलद्वारे अर्ज आणि निवड ऑनलाईन केली जाते। याचे फायदे बघा, कमी इनपुट तंत्रज्ञानाचा वापर करून किमान 1000 पक्ष्यांसह पोल्ट्री आणि हॅचिंग युनिटची स्थापना होते। 50% भांडवली सबसिडी मिळते, म्हणजेच 25 लाख प्रति युनिटपर्यंत 2 समान हप्त्यामध्ये वितरित केली जाते। योजनेचे नाव आहे लहान रुमिंट म्हणजेच मेंढी शेळी प्रजनन आणि उद्योजकता विकास। तर लॉन्च केले आहे 2014-15 मध्ये आणि सुधारित योजना ही चालू झाली आहे 21-22 पासून। लाभार्थीला फायदे बघा काय मिळणार आहे, 500 शेळ्या, 500 मेंढ्या, 500 शेळ्या अथवा 500 मेंढ्या आणि प्लस 25 प्रजनन करणाऱ्या नरासह युनिटची स्थापना। तर 50 लाखापर्यंत 50% भांडवली सबसिडी देते, 2 हप्त्यामध्ये वितरित होते। लहान युनिट्समध्ये 400 + 20, 300 + 15 इत्यादी देखील अनुपातिक आर्थिक सहाय्यासाठी पात्र आहेत। योजनेचे नाव आहे डुक्कर पालन उद्योजकता प्रोत्साहन आहे। कालावधी 2015 मध्ये लॉन्च केले आहे आणि नवीन सुधारित 21-22 पासून। तर त्याचे फायदे बघा, 100 डुक्कर आणि 25 प्रजनन डुकरासह युनिटची स्थापना करता येते। 50% भांडवली सबसिडी मिळते, 30 लाख 2 हप्त्यामध्ये वितरित होते। लहान युनिट्स म्हणजे 50 + 5, 50 डुक्कर आणि 5 प्रजनन करणारे असे 15 लाखापर्यंत सबसिडी मिळते। योजनेचे नाव आहे चारा आणि खाद्य उद्योजक प्रोत्साहन। त्याचा कालावधी 21-22 पासून सक्रिय झाली आहे आणि फोकस आहे त्याचा चारा पुरवठा साखळी बळकट करण्यासाठी उद्योजकांना प्रोत्साहन देणे, ज्यात बियाणे उत्पादन, गवताचे बेलिंग आणि सायलेज उत्पादन यांचा समावेश होतो। राष्ट्रीय पशुधन अभियानाची रचना उद्योजकता वाढवण्यासाठी, पशुधन उत्पादकता सुधारण्यासाठी आणि पशुधन क्षेत्रात शाश्वत उपजीविका निर्माण करून ग्रामीण अर्थव्यवस्थेत योगदान देण्यासाठी केली आहे। तर अशा पद्धतीची भन्नाट योजना आहे, ज्यात खूप मोठी अशी सबसिडी ही दिली जाणार आहे। त्याच्यामुळे ज्यांना पण अशा पद्धतीची मोठ्या योजनेचा लाभ घ्यायचा आहे किंवा काही स्वतःचा धंदा किंवा उद्योग सुरू करायचा आहे, त्यांनी अशा पद्धतीची सरकारची योजना आहे त्यात 50-50 म्हणजे 50% सरकार भरणार आणि 50% स्वतः आपण, अशा पद्धतीची योजना आहे। यात नक्की सहभागी व्हा आणि व्यवस्थित माहिती काढून यामध्ये तुम्ही अप्लाय करू शकता आणि आपला उद्योगधंदा हा वाढवू शकता। तर अशाच पद्धतीने महत्त्वपूर्ण माहिती बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओत।